नमस्कार। आज आपण भाकरी बनवून घेणार आहोत, ते देखील बाजरीच्या। तर भाकरी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात, थापून बनवल्या जातात, लाटून बनवल्या जातात, त्याच प्रकारे पाण्यावर देखील भाकरी बनवलेल्या जातात। तर आज आपण बाजरीची भाकरी बनवून घेणार आहोत आणि ते देखील लाटून। आजचा व्हिडिओ हा खास नवशिक्यांसाठी आणि नववधूंसाठी आहे, ज्यांना भाकरी बनवता येत नाही। अशा वेळेस सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे भाकरी तुम्ही लाटून बनवू शकता। तर यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भाकरी लाटलेल्या फुगतात का, मऊ राहतात का? तर हो, लाटून केलेल्या भाकरी देखील तितक्याच मऊ राहतात आणि मस्तपैकी टम्म फुगतात। तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बाजरीची भाकरी बनवून मस्तपैकी त्या भाकरीला दोन्ही बाजूने खरपूस रंगावरती शेकून घ्यायचं आहे। गॅस इथे आपल्याला कुठेही फास्ट किंवा स्लो करायचा नाही, मीडियम आचेवरती याला शेकून घ्यायचं आणि पाहू शकता तुम्ही काहीच क्षणामध्ये ही भाकरी टम्म अशी फुगून तयार होते। तर अशाच प्रकारे नवशिके किंवा नववधू ज्यांना भाकरी येत नाही ते देखील बनवू शकता। तर चला आता आपण भाकरी बनवून घेणार आहोत। तर आता इथे बाउलमध्ये बाजरीचे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेत आहे। मीठ घातल्यामुळे बाजरीच्या भाकरीला छान अशी चव येते, लहान मुलं देखील फार आवडीने खातात। आता इथे मी पीठ एकत्रच मळून घेत आहे, जसं आपण गव्हाचं पीठ मळून घेतो त्याच प्रकारे आपल्याला इथे मी बाजरीचं पीठ लाटून आपण आज भाकरी करणार आहोत, त्यामुळे एकसाथ पीठ मळून घेणार आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ अंदाज घेत पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचे। तर आता हे बघा पीठ मळून तयार झालेले आहे। मला आज भाकरी जास्त बनवायच्या आहेत, पाहुणे आलेले आहेत, त्यामुळे आज आपण भाकरी 12 ते 15 इतक्या बनवून घेणार आहोत। तर म्हटलं चला आज आपण ह्या भाकरी लाटून बनवून घेऊया। तर भाकरीचे पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर त्याचे गोळे देखील बनवून घेतलेले आहेत आणि हा गोळा आपण कोरड्या पिठामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित पीठ लावून घ्यायचा आहे आणि याला पोलपाटावरती ठेवून हलक्या हाताने ही भाकरी थापून घ्यायची आहे, म्हणजे लाटून घ्यायची आहे। तर आता बघा लाटण्याने व्यवस्थित आपल्याला ही अशा प्रकारे हलक्या हाताने गोल गोल फिरवून घ्यायची आहे। कुठेही आपल्याला या भाकरीला जोर द्यायचा नाही, कारण की भाकरीचं जे हे पीठ आहे ते लगेचच काय होतं, जास्त भार दिल्याने मोडू शकते ही भाकरी। हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे आणि कुठे जर आपल्याला वाटत असेल ही भाकरी चिकटते तर तुम्ही तिथे कोरडं पीठ लावू शकता। तर अशी भाकरी आपण लाटून घेतलेली आहे। लाटलेल्या भाकरी खूपच पातळ अशा लाटून तयार होतात। आता हिला आपण तव्यावर घालून घेणार आहोत। तर दोन्ही हाताने अशा प्रकारे मी तव्यावर घालून घेतलेली ही भाकरी। आता याला आपण पाणी लावून घेऊया। तर हलक्या हाताने चारही बाजूने व्यवस्थित पाणी लावून घेतल्यानंतर व्यवस्थित याला 1 ते 2 मिनिटांसाठी शेकू द्यायची खालून आणि ह्या भाकरीवरचं पाणी आपल्याला जास्त सुकू द्यायचं नाही, सुकायच्या आतच आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि आता ही भाकरी आपण शेकून घेणार आहोत। तोपर्यंत आपण दुसरी भाकरी लाटण्याचं काम देखील चालू आहे। आता ही भाकरी आपण व्यवस्थित एका बाजूने शेकून घेतल्यानंतर आपण पाहून घेणार आहोत, कुठे कच्ची असेल तर व्यवस्थित ही भाकरी आपल्याला शेकून घ्यायची आहे। आता सगळ्यात महत्त्वाची टीप, आज आपण बाजरीच्या भाकरी बनवून घेत आहोत। ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी बनवत असताना ज्वारी किंवा बाजरीचं पीठ हे जर चिकट असेल तर ते तुम्ही थंड पाण्यामध्ये मळून या भाकरी तुम्ही सहजपणे बनवू शकता। पण जर ज्वारी किंवा बाजरीचं पीठ चिकट जर नसेल आणि थापताना किंवा लाटताना भाकरी सतत मोडत असतील तर आपल्याला हे पीठ उकळत्या पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे। तर बघा आता ही बाजरीची भाकरी आता मी पलटून घेतलेली आहे आणि आता बघा अशा प्रकारे हलक्या हाताने मी उलटण्याने याला दाबून घेत आहे आणि बघा मस्त टम्म अशी ही भाकरी आता फुगत चाललेली आहे। किनारीला थोडीशी जर हवा कुठून जात असेल तर आपल्याला त्या बाजूने उलटणं अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे, म्हणजे हवा आत राहून मस्त टम्म ही भाकरी फुगते। तर व्यवस्थित शेकून घेतल्यानंतर बघा अशा प्रकारे कुठे राहिली असेल कच्ची तर तिला आपण शेकून घेऊया आणि काढून घेऊया। आता बघा मस्त ही भाकरी शेकून तयार झालेली आहे, काढून घेऊया आणि लगेचच आपण या तव्यावरती दुसरी भाकरी घालून घेणार आहोत। आणि म्हणूनच भाकरी जर लाटून तुम्ही करत असाल तर आपल्याला एक साथ इतकं पीठ मळणं गरजेचं आहे। लाटण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि म्हणून झटपट गोळे तयार असताना झटपट भाकरी आपण तयार करू शकतो। व्यवस्थित पाणी लावून झाल्यानंतर आपल्याला हे पाणी सुकण्याच्या आतच ही भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे। भाकरीचं पाणी वरील जर सुकलं तर काय होतं, भाकरी शेकत असताना चिरा पडल्यासारख्या होतात आणि म्हणूनच पाणी सुकण्याच्या आतच आपल्याला हिला अशा प्रकारे पलटून घ्यायचं आहे। तर आता हिला देखील आपण दोन्ही बाजूने शेकून घेणार आहोत।
तर अशा प्रकारे भाकरी जर थापून करता येत नसेल तर लाटून तुम्ही नक्की बनवू शकता। लाटून देखील झटपट भाकरी तयार होतात आणि थापून देखील झटपट भाकरी तयार होतात। तर आपल्याला कोणती पद्धत सोपी पडते त्या पद्धतीने तुम्ही भाकरी बनवू शकता। तर बघा ही भाकरी देखील मस्त टम्म फुगलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं थापलेली भाकरीपेक्षा लाटून केलेली भाकरी ही छान अशी पातळ तयार होते। तर आता मस्त टम्म अशी फुगलेली भाकरी बनवून तयार आहे। दोन्ही बाजूने जर आपल्याला कुठे कच्ची वाटत असेल तर अशा प्रकारे ही भाकरी आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची। तर बऱ्यापैकी आता मी सगळ्या भाकरी बनवून घेणार आहे आणि आता बनवून झाल्यानंतर सर्व भाकरी बघा या एका ताटामध्ये ठेवून घेणार आहे। एक कॉटनचा कपडा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे स्वच्छ आणि त्यावरती ह्या जवळपास 13 भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत आणि भाकरी बघा किती मऊ लुसलुशीत अशी दिसते आहे। तर बघा मऊ लुसलुशीत टम्म फुगलेल्या भाकरी तुम्ही अशा प्रकारे बनवून एक साथ कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवू शकता। किती सॉफ्ट आहे ही भाकरी। तर अशाच प्रकारे भाकरी तुम्ही देखील बनवू शकता। तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय।